नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपचे जे काही व्यावसायिक मंडळी असतील, जे गृह उद्योग वगैरे करत असतील, त्यांच्या माहितीसाठी हा एक छोटासा व्हिडिओ. ही जी मशीन आहे, या मशीनला बँड सीलर मशीन म्हणतात. आणि या मशीनचा उपयोग मुख्य गोष्ट म्हणजे हे बघा, अगरबत्तीचे पाऊच आहेत जे सील करायचे असतात भरल्यानंतर, तर त्याच्या सिलिंगसाठी ही मशीन बेस्ट उपयोगी आहेच. परंतु तुम्ही सिंगल जी काही पाकिटं कसली विक्रीसाठी ठेवत असाल, म्हणजे पीठ किंवा कोकम वगैरे, तर तीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सील करता येतात. एक मी तुम्हाला सील केलेलं पाकिट दाखवतो. हे बघा, या पाकिटाचं जो सिलिंग जवळपास 10 mm रुंदीचं सिलिंग होतं. आणि ते काय म्हणूया आपण त्याला, एक जीव अशा पद्धतीचं व्यवस्थित होतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक परफेक्शन तर आहेच, पण एका मापामध्ये ते आहे. तर अशी ही मशीन आहे. मशीनची किंमत 14,000 रुपये आहे. आणि माझे मित्र फोंडाघाट येथील सत्यवान सावंत यांच्याकडे ही मशीन आहे. ते अगरबत्तीचं प्रोडक्शन करतात, त्यासाठी वापरतात. तर आपण जरा थोडक्यात या मशीनबद्दल जाणून घेऊया. दादा, पहिली गोष्ट म्हणजे एक पाकिट तुम्ही आता हे अगरबत्तीचा हा जो पाऊच आहे, हा सील करून आपण दाखवूया. आणि मग त्या संदर्भात मी प्रश्न विचारतो. कसं आलं होतं, हां, म्हणजे मला मी पहिला हँड सिलरने सिलिंग करायचं. आणि त्यावेळेला माझं कसं व्हायचं की ते सिलिंग केलेले पाऊच मध्ये मध्ये ओपन व्हायचे, म्हणजे सिलिंग पूर्ण व्हायचं नाही. मग लोकांची कंप्लेंट यायला लागली की सिलिंग बरोबर नाही, तुमचा आमच्याकडे माल हे होतो. म्हणून मग मी बँड सिलरकडे वळलो. आणि जो हँड सिलरने घेतो आपण, त्याच्यात कसं होतात, जास्त टेम्परेचर झालं तर पाऊच कट होतात, होल पडतात. तर ते हा भाग ह्याच्यात येत नाही. ह्याच्यावर इथं टेम्परेचर सेट आहे. टेम्परेचर सेट करण्यासाठी इथं हे आहे, टेम्परेचरचा नॉब आहे. त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. हा जो नॉब आहे, हा कन्व्हेयरचं स्पीड जे आहे, हे स्पीड पण मेंटेन करता येतं, वाढू शकता किंवा कमी करू शकता. असं आहे, म्हणजे तुम्हाला जे स्पीड पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तर मी सोडली तर हा पीस तुमचा व्यवस्थित तिथं स्लिंग होऊन येणार. ठीक आहे. आता ही जी सिलिंग आहे, हे बघा कसं व्यवस्थित सिलिंग दिसते. हो, म्हणजे मशीनवर घातलेली सिलिंग, जे आता प्रोफेशनल लोक जे आपण काम करतो ते प्रोफेशनल करावं, त्या उद्देशाने हे केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपलं प्रॉडक्ट जे आहे ते दर्जेदार वाटण्यासाठी ते पॅकिंग महत्त्वाचं असतं. तर त्याचा पॅकिंगमध्ये सुद्धा जो पॅकिंग जे आपण करतो ते पॅकिंग व्यवस्थित दिसलं पण पाहिजे. म्हणजे सिलिंग म्हणा किंवा काय म्हणा, तुम्ही ह्याच्यातून तुम्हाला आता कसं वाटतं, खर्च वाटतो, पण नंतर ह्याचा आउटपुट जो निघतो तो तुम्हाला जास्तचा हे पडतो. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मार्केटमध्ये ह्या मशीन अवेलेबल असतीलच, पण समजा आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांना अशा पद्धतीची मशीन पाहिजे असेल, तर तुम्ही मार्केट रेटमध्येच अवेलेबल करून देऊ शकता काय? फोंड्याला किंवा कणकवलीला मी तुम्हाला आयोजन करून देऊ शकतो. तालुका प्लेस असेल तर तिथं आपण पाठवू शकतो. पाठवणं थोडं अवघड, पण कणकवली आणि फोंड्यामध्ये तर नक्की देऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की याचं मेंटेनन्स काय आणि याची कंपनीची गॅरंटी वॉरंटी काय. आता पाकिट दुसरं घ्या, दुसरं याची गॅरंटी म्हणजे काय, 2 वर्षाची वॉरंटी आहे. तुमच्या ह्याच्यात कुठच्याही पार्टला हे होत नाही. फक्त इथं जे टेफ्लॉन रबर आहे, टेफ्लॉन बेल्ट आहे, त्याच्यावरून तो पाऊस पुढे सरकत जातो हीटरपर्यंत. आणि हीटरच्या पुढे तो इथं नर्लिंगला जवळ आल्यानंतर इथं जे ह्याचे बेल्ट आहेत, नायलॉन बेल्ट आहेत, हे 2च आयटम तुमचे हे होऊ शकतात. बाकी ह्याला छेडखानी करायची गरज नाही. महत्त्वाचा विषय या मशीनमध्ये मला वाटतं अलाइनमेंटचा आहे, की तुम्ही जर अलाइनमेंट याची बिघडवलात तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे कसं, ते आपणच त्याचे डॉक्टर झालो तर ते मग डॉक्टरांची गरज नाही, असं होतं. तर आता 2 वर्षाची वॉरंटी आहे, त्याच्यामध्ये कंपनी सर्व्हिस सगळी देणार व्यवस्थित. आणि पार्ट काय केले असते तर म्हणजे आता बेल्ट जे आहेत ते बेल्ट तुम्हालाच घ्यावे लागतात.
बाकी जे पार्ट म्हणजे काय हीटर कमी झाला, हम्म. हीटरचं होत नसते हीटर, हम्म. तर ते तुम्हाला बदलून देणार. हम्म. आणि ही मशीन आता आम्ही इथे व्हिडिओसाठी खाली ठेवली आहे. तुम्ही ती टेबलवर ठेवू शकता, तुमच्या योग्य प्लॅटफॉर्मवर ठेवू शकता, किंवा एका स्टँडच्या मदतीने व्हर्टिकल पण ठेवू शकता. आणि ते स्टँड स्वतंत्र विकत घ्यावं लागेल. दुसरा विषय काय की जे साधी आपली पाकिटं असतात तसं एखादं पाकिट त्याच्यामध्ये तुम्ही सील करून आता दाखवा. हां, धनु दुसरी पिशवी होती मागासची, ती कुठे आहे? आता समजा ही पिशवी आहे, तुम्ही पिठाने भरली आहे आणि मग ती तिथे ठेवायची. अशी इथं सोडलात तुम्ही की ते ऑटोमॅटिक पुढे जाणार. नाही तर खाली असल्यामुळे हा लोड त्याला हो, ते होणार बरोबर. हां. असे सिलिंग होईल. दुसऱ्या बाजूने सील करा अजून एकदा. असं एका पाठोपाठ एक आपण पिशव्या त्यामध्ये टाकत राहू शकतो. हो, दुसरी बाजू घ्या ना, बाजूच बदला. बाजू बदल. तर मला वाटतं हे सोयीचं आहे काही उत्पादकांना तरी. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी माझे मित्र सत्यवान सावंत यांचा नंबर देऊन ठेवतो. कोणाला मशीनच्या संदर्भामध्ये अजून काही माहिती हवी असेल तर त्यांना फोन करावा. मशीन पाहिजे असली तर त्यांच्या माध्यमातून मागवू पण शकता. अगदी नॉमिनल मार्जिन ठेवून ते तुम्हाला 14,000ला ती मशीन अवेलेबल करून देतील. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सावंत साहेब. नमस्कार.